नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, मालिकेच्या नवीन प्रोमो समोर आलाय. त्यात पाहायला मिळते की जीवा आता नंदिनीने दिलेले डिवोर्स पेपर फाडून टाकतो. म्हणजेच फास्ट ट्रॅक डिवोर्स घेण्यासाठी नंदिनीने जीवाला आता कॅफेमध्ये बोलावलेलं असतं. आल्यानंतर नंदिनी आता तिच्या सगळ्या निर्णयाबद्दल जीवाला स्पष्टपणे सांगते. त्यावेळी जीवाला आता मोठा धक्का बसतो. तो हायपर होतो, पण मात्र नंदिनी त्याला जे आहे ते शांत करते आणि त्याला पाणी प्यायला देते. त्यावेळेस जीवाला कळतं की नंदिनीच्या मनात अजूनही माझ्याबद्दल प्रेम आहे. फक्त या सगळ्या प्रकरणामुळे त्यांच्या पासून सत्य लपवल्यामुळे पार दादासारखी ही चिंता राबवली आहे. त्याचा जीवा आता नंदिनीच्या हातातून ते डिवोर्स पेपर घेऊन फाडून टाकतो आणि तो म्हणतो की हा पेपर पसारेवाला चकाचक बाईला कधी डिवोर्स देणार नाही आणि राहिली गोष्ट तुझ्या येणाऱ्या 1 महिन्यात तू डिवोर्स घेण्याचा निर्णय बदलशील. तर नंदिनी म्हणते की हे बघा जीवा, असं काही होणार नाहीये. बस तुम्ही खोटी आशा बाळगून ठेवू नका. नंदिनी तिथून निघून जाते. तिकडे जीवा आता बॅग घेऊन तिच्या माहेरी पोहोचलेला असतो. जीवा नंदिनीला म्हणतो की तू तर आपल्या घरी येणार नाहीस, मग मी तुझ्या घरी राहायला आलो असं चालेल का? मग जीवा तिथे राहायला येतो आणि नंदिनीला म्हणतो की हा पसारेवाला आता तिच्या चकाचक बाईला इथून घेऊनच घरी जाणार. तर मित्रांनो, आता बघूया पुढे काय होतंय. सगळंच पाहण्यात रंजक आहे, पण तुम्ही मालिका पाहताय का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.